या बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक सविस्तर बातमी पाहूयात। आरक्षण आणि दुष्काळ यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन घ्यावं। केंद्र आणि राज्य ही दोन्ही सरकारे आरक्षणाच्या मुद्द्यावरती गंभीर नसल्याची टीका करत जोरदार हल्लाबोल केलाय खासदार सुप्रिया सुळेंनी। आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार गंभीर नाही। आरक्षण आणि दुष्काळावर विशेष अधिवेशन घ्या, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य तसंच केंद्र सरकार गंभीर नाही। मराठा समाजासह धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न देखील तेवढाच संवेदनशील आहे। मात्र शासनाकडे ठोस असं धोरण नाही। आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र शासनानं विशेष अधिवेशन बोलवावं, तसंच राज्य सरकारनंही आरक्षण आणि दुष्काळ या प्रश्नांसाठी विशेष अधिवेशन घ्यावं अशी मागणी करत खासदार सुप्रिया सुळे यांनी जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलीस हल्ल्याला गृह मंत्रालयात जबाबदार असल्याचा आरोप केलाय। तिघांची इन्फॉर्मल दिल्लीमध्ये चर्चा झाली की आपण एक पत्र आपल्याही वतीने लिहूया की धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, लिंगायत आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणाची आणि महाराष्ट्राच्या दुष्काळाची अशी आमची आग्रहाची भूमिका आमच्या महाविकास आघाडीची राहील की याची चर्चा पार्लमेंटमध्ये झाली पाहिजे। राज्यात दुष्काळ आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईची वेळ आली आहे। पाऊस नसल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळीही खालावली आहे। चारा आणि पाण्याची सोय नाही। यावर राज्य सरकारनं कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत। शिवाय विविध समाजाच्या मागण्यांवरही सरकार गंभीर नाही असा घणाघात सुप्रिया सुळेंनी केलाय। यावर सुप्रियांना सरकारकडून सडेतोड प्रत्युत्तरही देण्यात आलं। त्या अधिवेशनात आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहे। त्यामुळे सुप्रिया सुळेंची मागणी केलेली आहे याकरता विशेष अधिवेशन बोलवायची। तर यापूर्वी विशेष अधिवेशन 18 आणि 22 ला घोषित झालेलं आहे। त्यामुळे अशी काय मागणी करायची आवश्यकता नाही। दुर्दैवाने या गोष्टी त्यांना माहीत नसेल की 18-22 ला अधिवेशन आहे। तर 18-22 ला या अधिवेशनात आम्ही निश्चित स्वरूपात केंद्र सरकारला विनंती करणार आहोत। केंद्र सरकारने येत्या 18 सप्टेंबर पासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलंय। मात्र अधिवेशनाचा अजेंडा कुणालाच माहीत नाही। शिवाय कुठल्या विषयावर अधिवेशन आहे याची देखील कोणत्याही सदस्याला कल्पना नाही। तसंच विरोधी पक्षांशी अधिवेशन घेण्यासंदर्भात सल्लामसलत केली नसल्याची खंतही सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरामध्ये वातावरण तापलेलं असतानाच राजकारण्यांकडून सुद्धा विविध मुद्दे उकरून काढत एकमेकांची उणीधुणी काढणं सुरू आहे। आता नाना पटोले आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाकयुद्ध शिगेला पोहोचलंय। मराठा आरक्षणावरून सामना, पटोले सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली। जातनिहाय जनगणनेवरून वाद। जालन्याच्या अंतरवाली सराटीतील आंदोलनानं सर्वच वातावरण पेटून उठलेलं आहे। उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटलांच्या मनधरणीसाठी सरकारचं शिष्टमंडळ वरचेवर मंत्रालय ते अंतरवाली सराटी वाऱ्या करतायत। तरी आरक्षणाचा तिढा अद्याप कायम आहे। तर तिकडे आरक्षणावरून राजकीय पक्षातच जुंपली आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाकयुद्ध रंगलंय। मराठ्यांना आरक्षण द्यायचंच असेल तर जातनिहाय जनगणना करा, उगीचच कुणाच्या तोंडचा घास हिरावून घ्यावा लागणार नाही ही काँग्रेसची भूमिका, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्पष्ट केलंय। आपसामध्ये प्रत्येक समाजाला भांडत ठेवणं हाच त्यांचा मूळ उद्देश आहे। जे इंग्रज फोडो आणि राज करो हे करायचे तेच बीजेपी आज देशामध्ये करते। त्यामुळे काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे। मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर जातीनिहाय जनगणना केंद्र सरकारने करावी आणि त्याच्यातला एकदम क्लिअर मार्ग निघतो। कोणाच्याही तोंडातला घास हिसकायची गरज नाही। नाना पटोलेंवरती पलटवार करत प्रत्युत्तर दिलंय मंत्री अनिल पाटलांनी। देवेंद्र फडणवीसांनी देऊ केलेलं आरक्षण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टात नीट मांडता न आल्यानं ते टिकू शकलं नाही। तर सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंना उशिरा जाग आल्याचा टोला खासदार राहुल शेवाळ यांनी लगावलाय। सुप्रियाताईंच्या आणि पवार साहेबांच्या बाबतीमध्ये मी एवढा मोठा नाहीये। त्या दोघांच्या बाबतीमध्ये मी काही बोलणं उचित राहणार नाही। ताईंनी मागणी केली असेल ती त्यांच्या स्तरावर माझ्या
ऐकण्यात काही आलेली नाही की ताईंनी अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे. या सर्व सुप्रिया सुळे असतील, नाना पटोले असतील यांना उशिरा जाग आलेली आहे. खऱ्या अर्थाने गेले 60 वर्ष त्यांनीच पूर्ण केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता उपभोगलेली आहे आणि त्यावेळी त्यांना मराठा समाजाबद्दल आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल कधीच चिंता वाटली नाही आहे. त्यांनी जर हा प्रश्न सोडवला असता तर हा प्रश्न प्रलंबित राहिलाच नसता. राजकारण्यांनी एकमेकांची उणीधुणी न काढता. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजे सोलापुरातल्या एका कार्यालयामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावरती भंडारा उधळण्यात आला. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहातला हा प्रकार आहे. धनगर आरक्षण कृती समितीनं भंडारा उधळल्याची माहिती मिळते आणि त्याची ही दृश्य समोर येत आहेत. धनगर आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यासाठी हे कार्यकर्ते आलेले असताना या व्यक्तीनं निवेदन विखे पाटलांच्या हातामध्ये दिलंय आणि विखे पाटील हे निवेदन वाचत असताना थेट भंडारा हा विखे पाटलांच्या अंगावरती टाकण्याचा प्रकार केलाय आणि लगेचच आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच किंवा सुरक्षा रक्षकांनी चांगलाच चोप दिल्याचं दिसतंय. आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्या सोबत आहेत. प्रीतम, काय याबद्दल सविस्तर? नक्कीच राधाकृष्ण विखे पाटील हे सकाळी विश्रामगृह येथे कालच्या बैठकीनंतर आज सकाळच्या जे काही कार्यकर्ते होते त्यांची गाठीभेटी घेत होते. त्याच वेळी काही धनगर समाजातील जे पदाधिकारी आहेत ते तिथे आले. त्यांनी निवेदन देण्यासाठी आले होते. मात्र निवेदन देत असताना त्यांनी अचानकपणे जो काही खिशातला भंडारा आहे तो काढला आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर टाकला. मात्र त्याच ठिकाणी असणारे भाजपचे कार्यकर्ते आणि जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांनी त्यांना दाबलं. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना चोप दिला. मात्र अशा प्रकारे जर आपण सध्या पाहू शकतो की राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आता धनगर समाजही आक्रमक झाल्याचं आपल्याला सोलापुरात पाहायला मिळत आहे. मात्र आता पोलिसांनी सदर जो काही धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे त्याला ताब्यात घेतलेले आहे. बरं प्रीतम, कोण आहे व्यक्ती? त्यांचं नाव माहितीये का किंवा त्यानं हा प्रकार का केला असा काही चौकशी झालीये पुढे? सदर व्यक्ती ही धनगर समाजातील जे आरक्षण कृती समिती आहे त्यातील एक सदस्य आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे की धनगर समाजाची जी काही प्रलंबित मागणी आहे की आम्हाला एसटी मधून आरक्षण द्यावे, त्या आरक्षणासंदर्भात विखे पाटलांना निवेदन देण्यासाठी आले असताना सदर व्यक्तीने विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळून आपला जो काय आहे तो निषेध व्यक्त केला होता. मात्र आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे. मात्र पोलिसांनी त्यानंतर आता ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक चौकशी केल्यानंतर तो व्यक्ती कोण आहे, सदर व्यक्तीचं काय म्हणणं आहे ते पोलीस सांगतील. बरं, किती वाजता विश्रामगृहामध्ये, शासकीय विश्रामगृहामध्ये विखे पाटील आले होते आणि त्यांची भेट घेण्यासाठी हे कार्यकर्ते धनगर समाजाचे आले होते? साधारण 3 ते 4 कार्यकर्ते असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र त्यातील 2 कार्यकर्ते हे निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र निवेदन देत असताना त्यांनी सदर विखे पाटील हे निवेदन वाचत होते, काय मागणी आहेत ते बघत होते. मात्र सदर कार्यकर्त्यांनी खिशातला भंडारा काढून विखे पाटलांच्या अंगावर टाकला. त्यानंतर मात्र विखे पाटील ही जो भंडारा आहे तो आता टाकल्यानंतर जो काही कार्यकर्ता आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याला आता फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नेण्यात आलेला आहे. बरं प्रीतम, थोडंसं थांबवते, यातली एक प्रतिक्रिया आली आपल्याकडे, ती ऐकूयात. गेल्या 60 ते 70 वर्षापासून घटनेवधी धनगर समाजाचा 36व्या क्रमांकावर एसटी आरक्षण अंमलबजावणीची एसटी आरक्षणासाठी या ठिकाणी नमूद असताना सुद्धा घटनेदत्त अधिकारापासून धनगर समाजाला जाणून बुजून डावलण्याचा डाव गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक सत्ताधाऱ्यांनी केला. म्हणून आज शासनाच्या निषेधार्थ धनगर समाजाच्या प्रश्नाकडे कुठं तर शासनानं लक्ष द्यावा यासाठी आम्ही धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं धनगर समाजाची घटनादत्त एसटी आरक्षण अंमलबजावणी त्वरित करावी आणि त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावू नये यासाठी आम्ही निवेदन दिलं. आणि साहेबांना यापुढं आज आपल्या प्रसार माध्यमातून मी एक आवाहन करतो की यापुढे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी येणाऱ्या लवकरात लवकर नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री असेल, मंत्री असतील यांना काळ देखील फासाला धनगर समाज मागे पुढे बघणार नाही. जय हिंद, जय मल्हार. तर याच आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यानं दिलेली ही प्रतिक्रिया, जे
धनगर आरक्षणासंदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यासाठी आलेले होते आणि त्यांनीच ही प्रतिक्रिया दिली आहे की धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी हे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची शासकीय विश्रामगृहामध्ये भेट घेत असताना त्यांच्या अंगावरतीच भंडारा उधळण्याचं कृत्य केलं आणि त्यानंतर विखे पाटलांच्या सुरक्षा रक्षकांनी आणि आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तिथेच चांगला चोप देखील दिला। सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहातली काल दुपारच्या दरम्यानची ही घटना आहे। धनगर आरक्षण कृती समितीचे हे कार्यकर्ते होते जे राधाकृष्ण विखे पाटील यांना सोलापुरात शासकीय विश्रामगृहात निवेदन देण्यासाठी आलेले होते आणि त्यासोबत घोषणाबाजी सुद्धा सुरू होती धनगर आरक्षणासंदर्भात। थेट राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावरतीच भंडारा टाकण्याचं काम या धनगर समाज कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केलं। तर दुसरीकडे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत शाळेत जाणार नाही। जालना जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी सुद्धा आता आक्रमक झालेत। पाहुयात न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट। हा एल्गार आता शाळेतील चिमुरड्यांनी सरकारला दिलाय, कारण अंतरवली सराटी इथं सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद आता राज्यभरात पाहायला मिळत आहेत। यामध्ये आता 3 शालेय विद्यार्थ्यांनी देखील उडी घेतली आहे। जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातल्या माळेगाव मधील विद्यार्थी आणि पालकांनी शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी आता थेट शाळेतच अर्ज केलाय। अंतरवाली सराटी या ठिकाणी सुरू झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटत आहे। आपण सध्याला आहोत जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील माळेगाव या गावात। या ठिकाणी आपण पाहू शकतो मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावातले विद्यार्थी आता या रस्त्यावर उतरलेले आहेत। विद्यार्थी आणि पालकांनी जिल्हा परिषदेच्या या माळेगाव येथील शाळेमध्ये दाखल होऊन या ठिकाणी जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही, आम्हाला आमची टीसी परत देण्यात यावी असा आक्रमक पवित्रा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। आमचे मोठे बंधू त्याला नोकरी लागत नाही म्हणून आम्ही आरक्षण मागतो। जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणादरम्यान झालेल्या अमानुष लाठीचार्ज नंतर मालेगावातील ग्रामस्थही चांगलेच संतापले। गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून गावातूनच विद्यार्थ्यांची एक रॅली काढण्यात आली। एक मराठा लाख मराठा या घोषणांनी अवघं गाव दणाणून सोडण्यात आलं। विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। आमची मागणी एकच आहे की आमच्या मुलांना आरक्षण भेटलं पाहिजे। आम्ही हे केलं, शिक्षण शिकून तरी काय केलं, आम्ही तरी खुरपण घेतलं ना, मग आम्हाला काय आमच्या मुलांना पण तेच करायचं का? आम्ही सरकारला एकच म्हणतो, आम्हाला फक्त आमच्या मुलांना आरक्षण द्या। मागणी एकच आहे माझी की आमच्या या मराठी समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। आरक्षण जर जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचे विद्यार्थी या जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही पाठवणार नाही। आणि आत्ताच आम्ही माननीय मुख्याध्यापक साहेबांना एक निवेदन दिलं आहे की आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचे दाखले तुम्ही वापस करा। दरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकांनी या आंदोलक चिमुरड्यांचं निवेदन तर स्वीकारलं, मात्र विद्यार्थ्यांनी आंदोलन करणं योग्य नाही, त्यांना योग्य ते धडे शिकू द्या, शाळा सोडू नका असं आवाहनही केलंय। आंदोलन ठीक आहे, तुम्ही आंदोलन करा, चांगली गोष्ट आहे, परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांची शाळा बुडू नका। तुमची मागणी मी वरिष्ठापर्यंत पोहोच करतो, परंतु विद्यार्थ्यांची प्लीज शाळा बुडू नका, त्यांचं शिक्षण या ठिकाणी तुम्ही खंडित करू नका असं माझे सर्व पालकांना एक आग्रहाची आणि कळकळीची विनंती। आता आरक्षणाच्या या मुद्द्यावरून शाळेत शिकणाऱ्या चिमुरड्यांनाही उडी घ्यावी लागते, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल। विजय कमळे पाटील, न्यूज 18 लोकमत, जालना। ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी येते। मुंबईत एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीनं पोलीस कोठडीमध्ये आत्महत्या केली आहे। पॅन्टनं गळफास लावून स्वतःला संपवलंय। 4 सप्टेंबरला रुपल ओगरे या एअर होस्टेसची हत्या केली होती आणि आरोपी विक्रम अटवाल असं त्याचं नाव होतं, मात्र पोलीस कोठडीमध्ये आरोपीनं आत्महत्या केल्याची माहिती मिळते। पॅन्टनं गळफास लावून घेत त्यानं आत्महत्या केली। 4 सप्टेंबरला त्यानं रुपलची हत्या केली होती आणि या प्रकरणामध्ये हा आरोपी शिक्षा भोगत असताना पोलीस कोठडीमध्येच आरोपीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। मुंबईतल्या एअर होस्टेस हत्या प्रकरणातला आरोपी त्यानं पॅन्टनं गळफास लावून घेऊन स्वतःला संपवलंय। 4 सप्टेंबरला रुपल ओगरे नावाच्या एअर होस्टेसची त्यानं हत्या केली होती। आरोपीचं नाव विक्रम
अटवाल असं आहे आणि त्यानंच पोलीस कोठडीत आत्महत्या केली. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत. प्रशांत, कधीची ही घटना? श्वेता, आज सकाळची खरं तर ही घटना आहे, कारण पोलिसांनी विक्रम अटवालला कोठडीला मिळाली होती आणि त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. पण या पूर्ण प्रकरणामध्ये जसं या प्रकरणाचं प्रकारच्या गोष्टी समोर यायला लागल्या, विक्रम अटवाल हा अनेक प्रेशर खाली होता अशी माहिती समजते आणि त्याने स्वतःच्याच पॅन्टचा उपयोग करून गळफास घेतल्याची घटना आज घडलेली आहे. लॉकअपमध्ये होता आणि पवईमध्ये रुपल आग्रे या एअर होस्टेस, म्हणजे ज्या रुपलला एअर होस्टेस व्हायचं होतं, तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खरं तर विक्रमला अटक केली होती आणि तो सध्या पोलीस कोठडीत होता. त्याला थोड्याच वेळात त्याचा जो मृतदेह आहे तो शवविच्छेदन करण्यासाठी पोस्टमॉर्टमसाठी देण्यात येईल आणि ज्या बिल्डिंगमध्ये ही हत्या रुपलची झाली होती त्याच बिल्डिंगमध्ये विक्रम अटवाल जो आहे तो हाऊसकीपिंगचं काम करायचा. श्वेता. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. या बातमीचा वेळ झाली. आणखी एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.